ठाण्यातील बैठकीमध्ये संभाजीनगरातील अब्दुल सत्तारांचं बंड शमलं। एकनाथ शिंदे घेतील तो निर्णय अंतिम, सत्तारांची प्रतिक्रिया। भाजप शिवसेनेला संपेल ही सत्तारांची व्यथा खरी आहे। आपल्या मतदारसंघावरही मित्रपक्ष भाजपकडून अन्याय, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचं मोठं विधान। महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद, बंडोबांना थंड करण्याकरता रवींद्र चव्हाण, सुनील तटकरे, उदय सामंत मैदानात। नाशिकमधील बंडखोरी शमवण्याचा महायुतीकडून प्रयत्न, शिवसेनेचे मंत्री सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून। मुंबईतील फेरीवाल्यांचं आज प्रलंबित मागण्यांकरता राज्यव्यापी आंदोलन, धंदा बंद, चलो मंत्रालय काढणार मोर्चा। मुंबईतल्या अनेक भागात मान्सून पूर्व पावसाची हजेरी, उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा। मान्सून पूर्व पावसातच मुंबईतला अंधेरी सबवे गेला पाण्याखाली, नालेसफाईच्या कामावर प्रश्नचिन्ह। गुजरातच्या सुरत जवळ राज्यातल्या 2 एसटींची समोरासमोर धडक, अपघातात 8 प्रवाशांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती, 10 लाखांची मृतांच्या वारसांना मदत। कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची डी.के. शिवकुमार घेणार शपथ, उपमुख्यमंत्रीपदाकरता परमेश्वर आणि प्रियांक खरगे यांच्यामध्ये रस्सीखेच। दक्षिण पश्चिम मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक बनलेलं आहे। परिणामी 4 जूनच्या सुमारास मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे। पुढील 2 दिवसात मान्सून दक्षिण पूर्व अरबी समुद्राचा आणखी काही भाग, लक्षद्वीप बेटे आणि केरळच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे। केरळमध्ये आगमन झाल्यानंतर पुढील 8 ते 10 दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचू शकतो। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा पार करत पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील आंबेसरी गावाजवळील 3ऱ्या पर्वतीय बोगद्याचं खोदकाम पूर्ण करण्यात आलेलं आहे। या बोगद्याचा ब्रेक थ्रू यशस्वीरित्या साध्य झाला असून त्यामुळे महाराष्ट्रातील प्रकल्पाच्या कामाला आणखी वेग मिळालेला आहे। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी लागणाऱ्या नॉन क्रिमिलियर आणि EWS प्रमाणपत्र सादर करण्यास विद्यार्थ्यांना 3 महिन्यांचा कालावधी देण्यात आलाय। सध्या पहिल्या नियमित फेरीतील प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असून अनेक विद्यार्थ्यांकडे आवश्यक ती प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। यामुळे विद्यार्थी आणि पालकांकडून मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती। 12वीच्या असंख्य गुणपत्रकांवर विद्यार्थ्यांचे फोटो नसल्यामुळे शाळांकडून पुन्हा फोटोसाठी प्रक्रिया केली जाणार आहे। राज्य परीक्षा मंडळानं मुंबई मंडळाला याबाबत तातडीनं सूचना जारी केलेल्या आहेत। फेब्रुवारी-मार्च 2026च्या उच्च माध्यमिक परीक्षेत काही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रक आणि प्रमाणपत्रांवर छायाचित्र मुद्रित न झाल्याचं समोर आलंय। त्यानुसार शाळांकडून त्या विद्यार्थ्यांच्या बाबत फोटो संदर्भात प्रक्रिया सुरू केली असल्याचं राज्य परीक्षा मंडळाच्या व्यवस्थापकांनी सूचनापत्र जारी केलंय। गोरेगाव ते बोरिवली दरम्यान हार्बर मार्गाच्या विस्ताराची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे। मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देत पश्चिम रेल्वेनं माती भरणं आणि पूल बांधकामासाठी निविदा मागवलेल्या आहेत। उपलब्ध जागांवर प्रत्यक्ष कामं सुरू करण्याच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार असून प्रवास अधिक सुलभ होणार आहे। मुंबई डिजिटल तिकीट व्यवहारांमध्ये परताव्यासाठी प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेनं सरळ सेवा सुरू केलेली आहे। ती प्रवाशांसाठी दिलासादायक ठरत असून पोर्टलद्वारे 2.5 महिन्यात 1723 तक्रारींचं यशस्वी निराकरण करण्यात आलेलं आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी महावितरणाकडून देखभाल आणि दुरुस्तीची कामं सुरू करण्यात आली आहेत। या कामांमुळे नागपूर शहरातील विविध भागांमध्ये काही काळासाठी वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। काँग्रेस नगर विभागातील 8 रस्ता चौक परिसरात सकाळी 7:30 ते 10:30 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित असेल। नागरिकांनी आवश्यक नियोजन करून महावितरणाला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं।
नागपूरच्या नवीन विधान भवन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली असली तरी प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. नवीन विधान भवन उभारण्यासाठी विद्यमान इमारतीतील काही खोल्यांचं पाडकाम करावं लागणार आहे. सुमारे 1000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला प्रशासनाची मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्ष बांधकाम हिवाळी अधिवेशनानंतरच सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते. नागपूर इथे आयोजित करण्यात आलेले रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचं रिसेप्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक कार्यक्रम आणि समारंभांमध्ये खर्चावर नियंत्रण ठेवण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाचा विचार करून उद्योगपती अरुण लखानी यांनी नागपूरमधील रिसेप्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुका हद्दीमध्ये समृद्धी महामार्गावर प्रवाशांचं वाहन अडवून लुटणारी आणि डिझेल चोरणारी आंतरजिल्हा टोळी अहिल्यानगर गुन्हे शाखेनं जेरबंद केली आहे. टोळीतील 6 सदस्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 9,28,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. मुंबईत पावसाळ्यात पाणी साचून पूर का येतो आणि उन्हाळ्यात एवढा तीव्र का, या दोन्ही प्रश्नांचं उत्तर हे कॉन्क्रिटीकरण असल्याचं समोर येत आहे. मुंबईत 60% अधिक जमीन सिमेंटच्या थराखाली गाडली गेली आहे आणि त्यामुळे पाणी जिरवण्याचं प्रमाण 0% आहे. तर शहरातील झाडं तोडली गेल्यानं अलीकडच्या काळात तापमान वाढल्याचं समोर आलं. सोलापुरातील विजापूर रोडवरील हत्तुरे ब्रिज जवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेनंतर ट्रक चालक फरार झालाय. मुंबईत भाजपच्या पदाधिकाऱ्यावर लैंगिक छळ केल्याचा गुन्हा दाखल झालाय. आरोपी युसुफ रंगावालावर डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महिलेशी चॅटिंगवर आक्षेपार्ह भाष्य केलं तसंच त्यानंतर महिलेला व्हिडिओ कॉल करून गंभीर गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी डोंगरी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. विरार वांद्रे लोकलमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला बसण्यासाठी जागा मिळाली नाही म्हणून त्यांनी चक्क दोरी आणि लाकडी फळीच्या सहाय्यानं डब्यात पाळणा बांधून त्यावर बसून प्रवास केल्याची घटना घडली आहे. इंधन दरवाढीचा फटका महामंडळाला देखील बसतोय. एप्रिलच्या सुरुवातीला 91 रुपये प्रति लिटरनं मिळणारं डिझेल मे अखेरीस 100 रुपयांपर्यंत गेलंय. प्रति लिटर जवळपास 10 रुपयानं वाढलेल्या डिझेलमुळे एसटी महामंडळाच्या धाराशिव विभाग कार्यालयाला दररोज 3,20,000 रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय. तिकीट दरात कोणतीही वाढ केली नसल्यानं एसटीच्या तिजोरीवर लाखो रुपयांचा भार पडतोय. धाराशिवमध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान कृषी विभागानं शेतकऱ्यांची कार्यशाळा आयोजित करून लाखो रुपयांचा निधी गडप केल्याचा आरोप क्रांतिकारी संघटनेनं केलाय. या घोटाळ्याची चौकशी करावी यासाठी क्रांतिकारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. मावळमधील दारुमरे ते सांगावडे या सुमारे 2.4 किलोमीटर लांबीच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामावर ग्रामस्थांनी आक्षेप घेत निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचा आरोप केलाय. पीएमआरडीएच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या या कामात नव्यानं टाकलेल्या कॉन्क्रीट रस्त्यावर आवश्यक तेवढं पाणी मारलं जात नसल्यानं रस्त्याला ठिकठिकाणी भेगा पडत असल्याचा दावा नागरिकांनी केलाय. रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्तारित जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक सुतारवाडी इथे पार पडली. विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रमोद म्हसकर यांच्यावर पक्षाच्या पेण विधानसभा मतदारसंघाच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं. गोंदिया शहरातील गोविंदपूर येथील प्रसिद्ध साई मंदिराच्या जवळील एका विद्युत डीपीला रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली होती. या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान स्थानिक नागरिकांनी सतर्कता दाखवत वेगवेगळ्या मार्गांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र या भीषण आगीत विद्युत डीपी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानुसार या निवडणुकीसाठी 7 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले. सीमा सुनील पोद्दार यांचा अर्ज अपूर्ण असल्यामुळे अवैध ठरवण्यात आलाय. मिरजेत पूर्व वैमनस्यातून तरुणावर 5 ते 6 हल्लेखोरांनी प्रदीप उर्फ शिव अथणीकर या तरुणावर 5 ते 6 अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरज टाकळी रोडवर चांद फ्रूट जवळ हा हल्ला झाला आणि अथणीकर याच्यावर अनेक वार झाल्यानं प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये आता खुलेआम गांजा विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. भाजपच्या नगरसेविका अर्चना कारंडे यांचे पती अक्षय कारंडे यांनी निगडी परिसरात सुरू असलेल्या गांजा विक्रीचा पर्दाफाश केलाय. गांजा खरेदी करणाऱ्यांना रंगेहात पकडत त्यांनी निगडी पोलिसांना तातडीनं घटनास्थळी बोलवलं. मात्र माहिती देऊन देखील बराच वेळ घटनास्थळी पोहोचले नाहीत. पोलिसांकडून उडवाउडवीची उत्तरं मिळाल्यानं अक्षय कारंडे यांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे.